प्रेक्षकांना जाण्याकरता कुठलाच त्रास होऊ नये म्हणून इथे पंच इशारा करतायत. पहिले षटक हे पॉवर प्लेचं असेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्स इन कडून ते गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेत. नंबर 1चं षटक प्रताप भोईर टेनिस विश्वातील दिग्गज असा खेळाडू आहे आणि नंदकुमार पाटील यांनी ऑन साईडला चेंडू खेळला. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती आणि अशा रीतीने या 2 धावा पूर्ण होत आहेत. 9:57 हा पहिला चेंडू पडलाय या इनिंग मधला. याचाच अर्थ तुम्हाला मॅच संपवावा लागेल 25 मिनिटांमध्ये. पहिला डाव. गोलंदाज तयार. ओव्हर पिच चेंडू होता प्रताप भोईर याचा. आता ऑन साईडला खेळा गेलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. नंदकुमार याला एकच धाव मिळेल. नंदकुमार याला आपण नेहमीच बघतोय मधल्या फळीमध्ये तो येत असतोय. उपयुक्त असं गोलंदाज आहे. अनेक वर्षापासून त्यांनी या संघामध्ये आपलं स्थान कायम टिकवलंय. अनेक मैदाने त्यांनी गाजवलेत आणि रजनी स्पर्धा 2017ची याच मैदानावर गाजवणाऱ्या संघाचे हे दिग्गज कलाकार आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. चेतन पाटील हा सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये खूप फॉर्ममध्ये आहे. चांगलं प्रदर्शन त्यांनी इथे केलेलं आहे. चेतन पाटील आता स्ट्राईक इनकडे आणि नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज तुम्ही बघतायत. नंदकुमार पाटील चांगला संयमी खेळाडू आहे. उजव्या बाजूला त्यांचे चांगले समर्थक जे दाखल चलत. पुन्हा ओव्हरपिच चेंडू इनफिल्ड वरून चेंडूला टोळावलाय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ जुळलाय. दोघांमध्ये चांगला सामंजस्यपणा प्रतिसाद चांगला मिळतोय आणि फायदा संघाला होतोय. 2 धावा 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत चालत. कुणाल स्पोर्ट्स वाघविळ विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. सोरा 11 राजावळी असा. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. हा लेग ब्रेक केलेला चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह फलंदाजाने दाखवलाय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये एकच धाव मिळते. 1 धावपेक्षा दुसरे काही मिळत नाही. आणि क्षेत्ररक्षक जर आपण बघितला तर वीरेंद्र नावाचा खेळाडू आहे जो अष्टपैलू कामगिरी करत असतोय सोरा 11 राजावळी संघाकडून. या षटकामध्ये प्रताप याचे 4 चेंडू रिलीज झालेत. आणखीन त्याचा 2 चेंडू शिल्लक असतील. बघूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एक चांगला चेंडू आता बीट करून जाणारा सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 6. विनंती करतोय आदरणीय सन्मान्य विनय ईश्वरदास पाटील साहेबांना प्लीज आपण स्टेजवर या. या ठिकाणी आपण उपस्थित झालात. पारितोषिक सुद्धा लावलं जातं इथे सोरा 11 राजावळी संघाकरता. मिडऑन क्षेत्रामध्ये फलंदाजांनी खेळ आहे. घातक ठरू शकले असती दुसरी धाव. बघता बघता एकच धाव मिळते आणि ह्याच बरोबर पहिले षटक सुद्धा समाप्त होतोय. सफल षटक म्हणता येईल कारण पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होऊ शकली नाही. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होऊ शकले. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला जात आहे. त्या बिनबाद नाबाद 7 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका. बघत राहा ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2021. थँक्स डीजे यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग इथे जुडलेत त्यांच्या माहिती करता महत्त्वपूर्ण मॅच सुरू झालाय. एका बाजूला आपण बघतायत कुणाल स्पोर्ट्स वाघविळ आणि दुसऱ्या बाजूला सोरा 11 राजावळी असा. सोरा 11 राजावळी संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी चालून आले. गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक साधली तर आदरणीय सन्मान्य साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील यांच्या सौजन्याने 2000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालंय सोरा 11 राजावळी या संघाला. अनेक चांगले क्रिकेटपटू आपण या खेळपट्टीवर पाहत आहेत. त्यामध्येच आज वाघविळ संघाची दमदार सुरुवात होणं फार गरजेचं आहे कारण या खेळपट्टीवर त्यांनी 2017 मध्ये हीच विकेट होती आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अंतिम विजेतेपद पटकावलं होतं एकविरा नायगाव संघाला पराभवाचा धक्का देऊन. पहिले षटक टाकण्याकरता वेळेचं जर आपण महत्त्व बघितलं तर पहिले षटक टाकलं गेलं तेव्हा टायमिंग झालं 4 मिनिटांचं. 4 मिनिटांमध्ये पहिले षटक टाकलं गेलंय आणि आता दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर
कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाज तयार झालाय दिनेश. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू आहे. पंचाने निरीक्षण केलं, भापलंय आणि त्याच्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 8. चांगला प्रेक्षक वर्ग लाभलाय रजनी स्पर्धेमध्ये. रजनी स्पर्धा म्हटली की सर्वांचाच म्हणजे प्रेक्षकांचा जीव की प्राण, कारण त्यांना वेळ मिळतोय. भरपूर प्रेक्षक जे या ठिकाणी आलेत नोकरी रोजंदारी करणारे लोक आहेत आणि खास करून त्यांना एक विरुंगळा म्हणून या स्पर्धा आपण या ठिकाणी बघतायत. चांगलं आयोजन अमित दादांचं. हे सर्व त्याने माहिती घेतलंय, हे सर्व संपूर्ण अभ्यास केलाय. त्याच्यानंतर या भव्य दिव्य टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन त्याने येथे केलंय. वेळ अजून का होतो, पहिले षटक टाकण्याकरता 4 मिनिटं लागली गेली आणि आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जात आहेत ते 8 धावा. आणखीन एक गोलंदाज कदाचित बदली केला जाईल काय, शंका आशंका निर्माण झालेत. मैदानाच्या आत जात आहेत. या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांचे बंधू कुणाल पाटील मैदानाच्या आत जात आहेत. बघूया काय चर्चा होईल. ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. थोडासा जो प्रकाश होता समोरच तो रिफ्लेक्ट होत होता फलंदाजाला आणि त्याच कारणानं पंचांनी आयोजकांशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय घेतला गेला. तसा निकाल काहीतरी हवा, तो निकाल मिळाला. 20-25 मिनिटांमध्ये पहिली 5 षटकं टाकून पूर्ण व्हायला हवी. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय तो म्हणजेच दिनेश. विकेट हॅट्रिक करता साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. पुन्हा मॅचकडे आपण रवाना होऊया. पॉवर प्लेचं बंधन आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये ठेवलाय. या चेंडूला उचलण्याचा प्रयास, चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला प्रयास होता मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाचा आणि इथे हा जेल ड्रॉप होतोय. त्याच्या पायामध्ये कदाचित क्रॅम्प्स येण्याची दाट शक्यता आहे आणि जर फर्स्ट रेट हवी असेल तर आयोजक ही सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवतील, तसं तुम्ही दर्शवा. या 2 धाव मिळत आहेत. 2 धावांशी धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 10 धावा. चालू असलेला मॅच कुणाल स्पोर्ट्स वाघविल विरुद्ध सोरा 11 राजावळी असा तुम्ही पाहतायत आणि क्षेत्ररक्षक थोडासा दुखापतग्रस्त होतोय. फर्स्ट रेटची सुविधा तुम्ही पोचवा. आमचे डॉक्टर्स या ठिकाणी मैदानाच्या आत जातील. विदाऊट MBBS जालिंदर हे मैदानाच्या आत जात आहेत डॉक्टरची भूमिका अदा करण्याकरता. धावसंख्या चालू असलेल्या मॅचमध्ये सध्याच्या स्थितीला झाली ती 10 धावा. पहिला डाव सुरू आहे फलंदाजीचा. नंदकुमार पाटील आणि चेतन पाटील हे कुणाल स्पोर्ट्स वाघवेळ संघाचे प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या आत उतरलेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला चांगलं कमबॅक करावा लागेल. विकेटचं पतन त्यांना करून द्यावा लागेल. चला ऐकूया एक छोटीशी धून आणि त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. Yes, umpire. लक्षात घ्या लाईव्ह स्पर्धा सुरू आहे आणि म्हणूनच तुम्ही ज्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात, फिल्डिंग करतायत, आमचे कॅमेरामॅन सुद्धा चांगलं जिगरबाज खेळी ते करतायत, पेश करतायत. विशेष म्हणजे बारकाईने संपूर्ण चेंडूचं निरीक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जाते. कॅमेरामॅन दिलीप भोईर कॅमेरामॅनची भूमिका अदा करण्याकरता एका बाजूला भूषण भोईर सुद्धा सज्ज आहेत. आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोअर अपडेटर हे सुद्धा सज्ज आहेत. दुसऱ्या बाजूला आमचे एडिटर समीश मोरे हे सुद्धा चांगलं काम करतायत. आज प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांना सुद्धा आपण बघणार आहोत, ते सुद्धा आहेत या ठिकाणी. एक चांगलं एक कमीत कमी वयोगटामध्ये असतानाच त्यांनी चांगली भरीव कामगिरी केली, चांगली भरारी त्यांनी घेतले JTC लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाजाचा हा चेंडू उचललाय. चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 बाउन्सने क्षेत्ररक्षकांनी कलेक्ट केलाय. बघता बघता फलंदाजाने 2 धाव पूर्ण.
दोन धावांची धावसंख्या पोहोचली ती 12 वर. बिनबाद नाबाद 12 धावा, एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आज आपण बघतायत अमित दाबदांना डाव्या बाजूला ते उपस्थित आहेत. संपूर्ण टीमची जर चर्चा केली तर आदरणीय सन्मान्य सागरजी भोईर, मॅनेजमेंटमध्ये चांगलं कौतुक त्यांचं होईल. निखिलजी पाटील, कुणाल पाटील, दीपेश पाटील हे सर्व भरपूर मेहनत घेत आहेत. हा हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू असल्या कारणानं पंचांनी वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धावणीची भर, अतिरिक्त धावणीची संघाच्या धावसंख्येत भर होत असताना धावसंख्या झाली ती 13 धावा. नंदकुमार पाटील 6 बॉलचा सामना केलाय, 8 या धावसंख्येवर खेळतोय. वाघील संघाला चांगली सुरुवात करून तो देतोय. पुढचा चेंडू इनसाइड आउट करून चेंडू हवेमध्ये होता कव्हर क्षेत्रामध्ये, मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि एक धाव मिळाली फलंदाजाला. एका धावणीची धावसंख्या पोहोचली ती 14 वर. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुडले गेलेत, जे श्रोते जुडले गेलेत त्यांच्या माहिती करता चालू असलेला मॅच पहिल्या फेरीतील मॅच आहे डे 2 मधला. कुणाल स्पोर्ट्स वाघवील विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत तो म्हणजेच आणखीन बलाढ्य संघाचा जर आपण विचार केला सोरा 11 राजावळीचा. आता सुपर कव्हर क्षेत्रामध्ये गॅपमध्ये फटका टोळवलाय. बघता बघता 2 धावा फलंदाजाने पूर्ण केलेत. कदाचित तिसरी धाव होऊ शकली असती. अंतिम क्षणी चांगली फेकी होतोय. या 2 धावा, 2 धावणीची धावसंख्या झाली ती 16 आणि 606 प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून सध्या जुडलेत या स्पर्धेला पाहण्याकरता. याचाच अर्थ यूट्यूबच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्हाला या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपात पाहायचं असेल तर टाईप करा JTC लाईव्ह आणि या स्पर्धेचा आनंद तुम्ही घ्या. 198 देशामध्ये या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जाते. चांगलं गुणवत्ता सिद्ध केले JTCने. हा फुलटॉस चेंडू लेग स्टंपच्या दिशेने, चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेगमध्ये राहतोय. एक धाव उजव्या हाताच्या फलंदाजाने पूर्ण केली आणि एकाच धाब्यावर त्याला संतुष्ट व्हावं लागतंय. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद नाबाद 17 अशी चांगली सुरुवात झाली कुणाल स्पोर्ट्स वाघवेळी या संघाची. आणखीन भरीव कामगिरी करावी लागेल मधल्या फळीतील फलंदाजाला, कारण जी षटकं उरतील 3 त्या 3 षटकांमध्ये माझा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार 40च्या आसपास धावा कुटाव्या लागतील कुणाल स्पोर्ट्स वाघवेळ संघाला. बॅकफुटला गेला फलंदाजी पाठीचा चांगला वापर, चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रात. दुसरी धाव कदाचित घातक ठरेल काय. बघता बघता 2 धावा सहजतेने पूर्ण केलेत आणि या षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना कुणाल स्पोर्ट्स वाघोळी संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 19 धावा. मैदानाच्या आत पाण्याची व्यवस्था करा. 19 फॉर नो लॉस आफ्टर 2 ओव्हर. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आत केली जाते. खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील होणारा मॅच हा सुद्धा फार महत्त्वाचा असेल. पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा आपण करणार आहोत. आमच्यापर्यंत अधिकृत माहिती मिळेल यात काही शंका नाही. MCC कासार वडवली विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात. गावदेवी धानीव दोन्ही संघाच्या संघनायकांनी आयोजकांशी संपर्क साधा, कारण पहिल्या डावानंतर आपण टॉस करणार आहोत. पहिली 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुणाल स्पोर्ट्स वाघोळी संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 19 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2021. थँक्यू डीसी. डाव्या बाजूला आपण बघतायत भूमित पाटील यांचे पिताश्री गणेश पाटील यांना जे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं मी स्वागत करतोय. रजनी स्पर्धेमध्ये वेलकम एव्हरीबडी. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. पुढील होणारा मॅच असेल MCC कासार वडवली विरुद्ध गावदेवी धानीवासा आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण आयोजकांची संपर्क साधा. फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याकरता तुमच्या जर्सी घेण्याकरता या ठिकाणी संपर्क साधा. चालू असलेला मॅच कुणाल स्पोर्ट्स वाघवीळ विरुद्ध सोरा 11 राजावळी असा होतोय आणि
कुणाल स्पोर्ट्स वाघवेल संघ टॉस हरल्यावर प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 9.50च्या सरासरीने 19 धावा धावफलकावर लागला गेल्यात. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. याचाच अर्थ आता मोठे फटके येण्याची दाट शक्यता आहे. रजनी स्पर्धेमध्ये पराक्रम करण्याची क्षमता असलेला कुणाल स्पोर्ट्स वाघवेलचा संघ. पंकज त्या संघामधून स्फोटक रूप धारण करू शकतोय. मनोज पाटील हा सुद्धा स्फोटक रूप धारण करू शकतोय. त्याच्यानंतर खास करून कुणाल स्पोर्ट्स वाघवेल संघाची रन मशीन आजच्या दिवसात आहे की नाही हे ठाऊक नाही. तो म्हणजेच केतन पाटील डेंजरस मॅन. या खेळापासून लपणं फार महत्त्वाचं आहे. या खेळापासून बचाव करणं फार महत्त्वाचं आहे. तो सुद्धा मला व्यासपीठावर या ठिकाणी येताना दिसेल. आणि खास करून खेळू कक्षामध्ये केतन पाटील याला तुम्ही बघतायत. गोलंदाजी मार्गावर सज्ज. क्रमांक 3चं षटक टाकण्याकरता संघाचं 3रं आणि व्यक्तिगत 2रं. प्रताप याचा हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयास होता फलंदाजाचा. चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि पंचाने वाईड घोषित केले. अतिरिक्त धाव मिळेल. या अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 20. यष्ट्यांच्या पाठीमागे प्रसाद भुते याला तुम्ही बघतायत. प्रसाद भुते हे यष्टी रक्षकाचं काम बघतायत. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत प्लेइंग 11चा हिस्सा बनण्याकरता फार मेहनत घ्यावी लागते, परिश्रम घ्यावे लागतायत. आणि परिश्रम या खेळाडूने या संघाकरता घेतलेत. टाइमपास नका करू, कारण यापूर्वीच आम्हाला तशी तक्रार आली की 2 संघ हे जास्तीत जास्त वेळ स्पेंड करतायत, घालवतायत. ही तक्रार आमच्याकडे याआधीच आले. वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस या ठिकाणी खेळले आणि त्यांनी 5 षटकं 20 मिनिटांमध्ये संपवली. क्लीन बोल्ड, त्रिफा उद्ध्वस्त, महत्वपूर्ण मोहरा कामी आलाय. विकेटचं पतन गॉन. डीजे मास्टर या ठिकाणी उपस्थित होताना दिसत नाही. मात्र इथे आपण बघतायत सुशांत मुकादम याला गेलाय. रजनी स्पर्धेमध्ये 13 फेब्रुवारी 2016चा तो दिवस विसरणार नाही हा खेळाडू, कारण तोळच्या येथील रजनी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये दिघोडे संघाविरुद्ध लढा देत असताना रजनी स्पर्धेच्या त्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार. प्रभाकर हा दिघोडे संघाचा गोलंदाज होता आणि त्या गोलंदाजाला केतन पाटील याने 13 फेब्रुवारी 2016 साली रजनी स्पर्धेमध्ये चांगले उत्तुंग षटकाराचं शिखर गाठलं होतं आणि षटकार 6 सलग ठोकले होते. तो हा महान खेळाडू आहे. त्याच्यानंतर मला आठवतोय 26 मार्च 2011चा तो दिवस, ज्यावेळेस ठाणा कासार वडवली येथील ती राष्ट्रवादीची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये टाइमपास भरपूर होतोय, वेळ भरपूर वाया जातोय. लक्षात घ्या, पॅनलाइज केलं जाईल दोन्ही संघांना. गोलंदाज तयार. चर्चा आपण करूया केतनची. ओ चांगला ड्राईव्ह आहे बघा, त्याचे बॅट कशी फिरले. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 1 धाव पूर्ण केली. केतन याने माझ्या डोळ्यासमोर बघितलं तर 26 मार्च 2011 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ती भव्य दिवस स्पर्धा होती. आदरणीय सन्मान्य राजू पाटील, प्रदीप पाटील यांची. आणि त्या स्पर्धेमध्ये त्याच परिसरातील एक संघ होता, कोळीवाडा संघ होता, ओळा स्पोर्ट्स ओळा. आणि त्या ओळा संघाचा प्रफुल्ल नावाचा गोलंदाज होता. त्या प्रफुल्ल नावाच्या गोलंदाजाला 6 बॉलमध्ये 6 षटकार त्याने ठोकले होते. तो हा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. धावसंख्या धावफलकावर 21 धावा, 2.2 चेंडूची समाप्ती. कुणाल स्पोर्ट्स वाघवेल संघाची ही वाटचाल आपल्याला पाहायला मिळत आहे. वेळ वाया का जातोय? आता शेवटची वॉर्निंग असेल ही. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फलंदाज नंदकुमार यांनी हा चेंडूला हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. बघता बघता 2 धाव पूर्ण आणि या 2 धाव मिळत आहेत नंदकुमार पाटील याला. 2 धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 23 वर. चांगले दर्जा आज आजच्या दिवसात तुम्ही निहाळणार आहात, आजच्या दिवसात तुम्ही पाहणार आहात. गावदेवी कोलशेत संघाचा कॅप्टन अमित गोसावी याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर जालिंदर या ठिकाणी वाट बघतायत. जालिंदर भोईर त्यांच्याशी संपर्क साधा. अमित गोसावी, मॅन फ्रॉम कोलशेत. 2.3 चेंडूची समाप्ती. धावसंख्या 23, 1 गडी बाद. पुढचा चेंडू बघितलं डावेष्टीच्या दिशेने पिच होणारा चेंडू होता. ओव्हर पिच चेंडूला ऑन साईडला खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. बघता बघता 2 धाव पूर्ण. खराब थ्रो, खराब फेकी. अंतिम क्षणी चांगलं कमबॅक होतोय स्वराज स्पोर्ट्स राजावळी संघाकडून. आणि स्वराज स्पोर्ट्स राजावळी संघाचे पॅकर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. खास करून नितीश पाटील,
ते चेंडूला अडवतायत. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावांची धावसंख्या झाली ती 25 धावा. 4 चेंडू टाकून चालू आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. 25 धावा धावफलक रोखणं फार महत्वाचं असेल आणि ते काम करावं लागेल. इथे उपस्थित या संघाला गावदेवी धानिव संघाचे पाठीराखे आलेत, त्यांचं मी स्वागत करतोय. अनेक टुर्नामेंट्समध्ये चांगलं प्रदर्शन आणि खास करून त्यांची डिसिप्लिन मी बघितलंय. गावदेवी धानिव संघाचं कौतुक करेन. आतापर्यंतच्या ज्या स्पर्धा त्यांनी खेळत त्याच्यामध्ये डिसिप्लिन दाखवलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. दिनेश कोणती चूक करत नाही आणि दिनेशाच्या हातामध्ये हा जेल विसावलाय. फलंदाजाला परतावा लागतोय. हा लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. कुणाल स्पोर्ट्स वाघोळी संघाची धावसंख्या आहे ती 25 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. तत्पूर्वी प्रेक्षक कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. आमदार चषक 2021. आय थिंक आमचे डीजे मास्टर थोड्याच वेळात या ठिकाणी परततील. कालच्या दिवसात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे चांगले धून वाजवल्या होत्या. आणि आता सध्याच्या स्थितीला फलंदाज बाद झाला तो नंदकुमार पाटील, ज्यांनी एकेरी दुहेरी धावा बनवल्या आहेत. 11 चेंडूचा सामना केला. 11 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला प्रताप ह्या गोलंदाजाला एक शिकार मिळाली ती चेतन पाटील याची, जो त्रिफळाची स्वरूपात बाद झालाय. आदरणीय सन्मान्य शशिकांत पाटील हे दाखल झाले, त्यांचा मी स्वागत करतोय. दोन्ही फलंदाजाचा विचार केला 2 ब्रेक थ्रू जे आहे ते 2 ब्रेक थ्रू मिळत आहेत ते गोलंदाज प्रताप भोईर याला. आता गोलंदाजी मार्गावर आलाय पंकज गोंधळे नावाचा हा महत्वपूर्ण हिरा, महत्वपूर्ण हा खेळाडू आहे. पंकज गोंधळे चांगला खेळाडू आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम पंकज याने सुद्धा केलाय. चर्चा त्याची सुद्धा आपण करणार आहोत ज्यावेळेस त्याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल. पंकज नॉन स्ट्राईक इनकडे एक चांगला खेळाडू, स्पोर्ट ग्रुप धारण करणारा खेळाडू आहे. दोन 2019 मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची वर्णी लागली होती. इथे आता लोअर फुलटा चेंडू केतन आणि ऑन चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. बघता बघता केतन करता एकच धाव मिळते. एका धावेशी तो संतुष्ट होतोय. याचबरोबर 3 षटकं समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना कुणाल स्पोर्ट्स वाघोळी संघाची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 26 धावा. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आदरणीय सन्मान्य शशिकांतजी पाटील आणि हेमंत पाटील हे व्यासपीठावर दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. रजनी स्पर्धा म्हटली तर सर्वांचीच आवश्यक असलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. सर्वच प्रेक्षक वर्ग खुश होत आहेत. पुढील होणारा मॅच गावदेवी धानिव विरुद्ध MCC कासार वळवली असा असेल आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये उपस्थिती दर्शवा. नम्र विनंती असेल, गावदेवी धानिव विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात तो MCC कासार वळवली या संघादरम्यान. MCC म्हटलं तर माधवाई क्रिकेट क्लब कासार वळवली असा हा मॅच होईल. साईविराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील यांनी विकेट हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय आणि हे पारितोषिक खास करून असेल सोरा 11 राजवळी संघाला. वीरेंद्र नावाचा गोलंदाज आलाय. काय चांगलं गुणवत्ता दाखवलाय. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवर पिच झालाय. फलंदाजाला बीट करून जाणारा चेंडू आहे. 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर कुणाल स्पोर्ट्स वाघोळी संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. 26. आदरणीय सन्मान्य रामचंद्र पाटील हे सुद्धा उजव्या बाजूला क्रिकेटचा आनंद लुटतायत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. रामचंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. केदारनाथ पाटील तुम्हाला आमंत्रित करतायत. पॉपिंग क्रीजचा वापर केलाय. जास्तीत जास्त खोळवर गेला. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह बघायला मिळालाय. एक धाव मिळाली. एकाच धाब्यावर संतुष्ट. मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि या एका धावण्याची धावसंख्या झाली ती 27. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. प्रेक्षकांना जे हवं आहे ते मिळत नाही. दुसऱ्या बाजूला डावरा आणि उजव्या हाताचा फलंदाज असल्या कारणानं ही डोकेदुखी असेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. 27 धावा 2 गडी बाद. रजनी स्पर्धेचा जर आपण विचार केला तर 27/11/1979 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज या दोघांमध्ये पहिला रजनी क्रिकेट मॅच झाला होता सिडनी क्रिकेट मैदानावर आणि ती तारीख सध्या आमच्या डोळ्यासमोर आलेत. धावसंख्या 27. वेळ भरपूर वाया जातोय आणि याच्यानंतर मात्र पेनल्टीला सामोरे जावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला.
धावसंख्या 27, 2 गडी बाद, 3.2 चेंडूची समाप्ती झालीत. आज प्रत्येकाच्या अंगांगामध्ये भिनलंय ते फक्त आणि फक्त क्रिकेट. ओ हा लोअर फुलटा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने पिच होणार होता. एक धाव पूर्ण केली. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेलाय. बघता बघता कदाचित दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. 2 धाव मिळत आहेत फलंदाजाला. 2 धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्या पोहोचली ते 29 वर. नुकताच लेग बायचा इशारा आलाय. पंकज गोंधळे या फलंदाजाला त्याचं खातं उघडायचं आहे. दुसऱ्या बाजूला केतन पाटील 3 धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूचा सामना त्यांनी केलाय आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये 2 वेळा त्यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय. याच्यातच आणखीन त्याचे पराक्रम आहेत. दुसऱ्या बाजूला पंकज पाटील हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. पंकज गोंधळे हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून सुद्धा दीपक रामा चषकामध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार आलेत आणि असा हा दिग्गज खेळाडू. ओ पुल करायचं होतं या चेंडूला. फलंदाजाला एलिमिनेशन व्यवस्थित करता आलं नाही. आत वळणारा चेंडू होता. खराब थ्रो आणि बघूया शकताय तुम्ही 2 धावा फलंदाजाने बघता बघता पूर्ण केल्यात. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावण्याची धाव आणखीन पुन्हा प्रयत्न केला जात आहे. तू माय काय चांगलं दृश्य. ही चांगली चपळता. काय घडतंय काय बिघडतंय ते बघणार आहोत. 2 धावा तर पूर्ण केलेत. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या अशी स्थिती आपण धावपगार बघतायत. काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कमॉन डीजे. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्स डीजे. पंचांचा जो काही निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल, अंतिम निकाल असेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. कारण आम्हाला आयोजक ही माहिती देत आहेत. मॅनेजमेंट करणारे व्यक्ती सागर भोईर, अमितदादा पाटील या अनुषंगाने या ठिकाणी आम्हाला माहिती देत आहेत. स्वरा 11 राजावळी विरुद्ध कुणाल स्पोर्ट्स वाघवेळ असा हा मॅच या ठिकाणी होतोय. बघतायत खेळाडू या ठिकाणी निश्चितच प्रेशर टाकतायत, दबाव टाकतायत पंचांवर. इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आमदार चषक, दमदार चषक, शानदार चषक आणि या चषकामध्ये ही ज्या मैदानाची आखणी आहे यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतायत. या आखणीबद्दल नो आर्ग्युमेंट्स. आता ताकीद दिली जाते. पॅनल्टी मिळेल जर आता जास्त तुम्ही गवगावा केला तर. आयोजक आम्हाला या सूचना मिळत आहेत. प्रताप भोईर, प्रकाश पाटील प्लीज आवाज आपण करू नका. डिसिजन असेल पंचांचं. या पळून पूर्ण केल्यात 2 धावा. येस अंपायर. या 2 धावा. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 31. 4 बॉल टाकून झाले गोलंदाजाचे. चेंडूला उचललंय. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आणि बघता बघता तो कोणती चूक करत नाही. परतावं लागतं पंकज या फलंदाजाला. पंकज बाद होतोय. दिनेश कोणती चूक करत नाही. गुड कॅच ऑफ क्वालिटी. कम ऑन डीजे. विकेट प्राप्त केल्यानंतर एकत्रित जाऊ नका. थँक्यू डीजे. विकेट जर प्राप्त केला त्याच्यानंतर तुम्ही एकत्रित येऊ नका. दोन्ही संघांना विनंती करतोय. विकेट गेल्यानंतर दोन्ही संघाने असं एकत्रित टीम मिटिंग करू नका. सध्याच्या हा शॉट कसा होता, शॉट सिलेक्शन कसं होतं. बॅट जी होती ती बॅट हातामध्ये फिरली गेली. एलिमिनेशन चांगलं झालं नाही. फोर्स जितका हवा होता तितका फोर्स झालं नाही आणि दिनेश यांनी डीपमध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपलाय. हा लागलाय कुणाल स्पोर्ट्स वाघवेळ संघाला 3रा धक्का. 3.5 चेंडूची समाप्ती. कुणाल वाया गेलाय. आम्हाला आमचे स्कोरर सांगतायत 9:57 ह्या मॅचला पहिला डाव सुरू झाला. याचाच अर्थ 30 मिनिटं ऑलरेडी झालेत. 30 मिनिटं 4थ्या षटकाला झालेत. लक्षात घ्या. 4थ्या षटकाला. 4थं षटक अजून टाकून नाही झालं. 30 मिनिटं या 4 षटकांमध्ये झालेत. येस ते आम्ही समजू शकतो. एक खेळाडू इंजुर्ड दाखला झाला होता, दुखापतग्रस्त झाला होता. म्हणूनच 5 मिनिटं तुम्हाला ही एक्स्ट्रा दिली जातील. अजूनही 1 षटक आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे.
रोमित नावाचा खेळाडू आलाय. चेंडू चांगला त्याने टोळावलाय. चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता फलंदाज वेगाने धावतायत आणि बघता बघता या 2 धाव पूर्ण. 2 धावण्याची धाव संख्या 3 गडी बाद 33 धावा. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8.25च्या सरासरीने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 33 धावा. पुढील होणारा मॅच असेल गावदेवी धानिव विरुद्ध MCC कासार वडवली. असा दोन्ही संघाच्या संघाने एक टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता या 33 धावा 3 गडी बाद. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण चर्चा करूया या मॅचची. कम ऑन डीजे. सिडीचे डाव्या बाजूला गावदेवी धानिव संघाचे संघनायक प्रतीक वैभव पाटील दाखल झाले. त्यांचं मी स्वागत करतोय. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जर नंदकुमार पाटील साहेब आले असतील तर त्यांना विनंती करतोय, सर प्लीज आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता आहेत, विशेष कार्यकारी अधिकारी आहेत आणि म्हणूनच त्यांना आम्ही आमंत्रण देतोय. नंदकुमार पाटील सर, जर तुम्ही इथे आला असाल तर या व्यासपीठावर या. चालू असलेल्या मॅच मध्ये कुणाल स्पोर्ट्स वाघोळी संघाची धाव संख्या 33 धावा 3 गडी बाद. चौथा षटक टाकण्याकरता जितू पाटील आलाय. फुलटा चेंडू हवेमध्ये. कदाचित बहुधा हा झेल होण्याची दाट शक्यता. दिनेश कोणती चूक करत नाही. काऊ कॉर्नर मध्ये झेल तो टिपतोय. प्रताप एकत्रित जाऊ नका. विकेटचं पतन होते. गॉन. बहुजनास साथ देत चालले पुढे पुढे जीव वेचला तुम्ही समाजकारणी. एकनिष्ठ होऊनी काळ रात ही जरी शोधूया नवी दिशा. जिद्द तुमची पाहुणी. आपण पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बघूया कशा पद्धतीने हा झेल टिपलाय. बारकाईने नजर ठेवणं फार महत्वाचं आहे. खरं तर अशा या रजनी स्पर्धेमध्ये गुबड्याचे डोळे कामी येतील. कारण गुबड्याच्या डोळ्याप्रमाणे तीक्ष्ण नजर ठेवणं. म्हटलं जातं की गुबड्याला दिवसामध्ये दिसत नसतं, रात्री तो व्यवस्थित पाहू शकतोय. आणि इथे गणेश भोईर इथे दाखल झाले. त्यांचं मी स्वागत करतोय. सोरा 11 राजावळे हा संघ या ठिकाणी खेळतोय. आणि सोरा म्हटलं तर निश्चितच मितेश पाटील यांची कन्या आहे आणि त्याच्याच नावाने या ठिकाणी सोरा 11 राजावळी संघ मैदानाच्यात उतरलाय. 4 गडी बाद 33 धावा. अजून 5 चेंडू शिल्लक. जितू पाटील याला पहिल्या चेंडूवर यश मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांची चर्चा मला करावीशी वाटते. गोलंदाज जितू पाटील तयार. हा सुद्धा फुलटा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने पिच केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू वेगाने जातोय. बघता बघता 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई आणि फेकी येईपर्यंत सहजतेने 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावण्याची 4 बाद 35 धावा कुणाल स्पोर्ट्स वाघोळी संघाच्या चालत. भारतीय संघातर्फे अजित आगरकर हा पहिला T20 मॅच खेळत होता 1 डिसेंबर 2006 साली. आणि त्याच्या समोर साऊथ आफ्रिका संघाचा हर्षल गिब्स नावाचा दिग्गज खेळाडू होता ज्यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम 16 मार्च 2007 साली डॅन व्हॅन बँग ह्या नेदरलँडच्या गोलंदाजाविरुद्ध केला होता. आणि त्या फलंदाजाला बाद केलं होतं अजित आगरकर यांनी. स्ट्रेट खेळायचा प्रयास होता. चेंडू जातोय तो स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण आणि एका धावण्याची धाव संख्या झाली ती 36. 4 गडी बाद. टॉस करण्याकरता या मॅचचा टॉस होईल पतू पॅकर्स संघाचे. पॅकर्स पतू अर्थातच प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि त्यांना विनंती करतोय, सरजी आपण या ठिकाणी या. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. गावदेवी धानिव विरुद्ध MCC कासार वडवली हा पहिल्या फेरीतील मॅच असेल. पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच असेल. चालू असलेल्या मॅच मध्ये 4.3 चेंडूंमध्ये हवं तसं यश मिळत नाही फलंदाजी करणाऱ्या संघाला. धाव संख्या 36. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. बॅटचं एज लागलंय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि फलंदाज बाद होतोय. मनोज पाटील कॅप्टन इज गॉन. गाण्यासाठी मी स्पेशल कंटेस्टंट मिस्टर अमोल जाधव.
थँक्सडीचे शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. 36 धावा. मनोज कशा प्रकारे ॲलिमेशन होतं तर ऑफ स्टम्पच्या दिशेने थोडासा शफळ झाला होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक त्याला खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा हलकासा स्पर्श झाला आणि लगेचच चेंडू सरळ बॅटचा हलकाशी कड साठून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि अशा रीतीने मनोज पाटील हा 0 या धावसंख्येवर बाद होताना दिसला. गोल्डन डकवर फलंदाज मनोज पाटील बाद झालाय. आता रोमित डाकी आणि ज्ञान पाटील हे 2 खेळाडू मैदानाच्या आत गेलेत. शेवटचा 2 बॉल शिल्लक. करंट रन रेटचा जर आपण विचार केला तर 7.71च्या सरासरीने वाटचाल सध्या सुरू आहे. याचाच अर्थ संभावित लक्ष हे 38 धावसंख्येचं असू शकते सीमित 5 षटकांमध्ये. भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये रोखलंय सोरा 11 राजावळी संघाने. फलंदाजी करणाऱ्या कुणाल स्पोर्ट्स वाघोळी संघाला या महाराष्ट्रातील एक चांगला संघ म्हणून कुणाल स्पोर्ट्स वाघोळी संघाकडे बघितलं जातंय. 37 मिनिटं झालेत या पहिल्या डावाला. शेवटचे 2 बॉल शिल्लक. गोलंदाज तयार जितू. पुन्हा जितू याचा चांगला चेंडू आहे. फलंदाजाला बीट करतोय तो आहे आणि काय घडतंय काय बिघडतंय ते आपण बघूया. विकेटचं पतन होतोय धावबाच्या स्वरूपात. फलंदाज परततोय. 6व्या विकेटचं पतन होतोय. 6 गडी बाद. 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 36 धावा. 36 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. आम्ही सरळ टॉस बॉक्सच्या दिशेने वळणार आहोत. गावदेवी धानीव विरुद्ध MCC कासार वळवली या दोघांमध्ये होणारा मॅच असेल आणि दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आता येऊन थांबतील कारण या इनिंगचा शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. चर्चा आपण करूया एका बॉलची छोट्याशा ब्रेक नंतर. कमॉन डीजे. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र. थँक्स डीजे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या इनिंग मधला. धावसंख्या 36. तन्मय गोंधळे हा फलंदाज या ठिकाणी चांगला फटका खेळला जातो काय. 1 धाव फलंदाजाला पूर्ण केली. दुसरी धावे करता तो वेगाने धावतोय आणि बघता बघता 2 धावा ते पूर्ण करतायत. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावणीशी विकेटचं पतन सुद्धा होतोय. याचाच अर्थ 7व्या विकेटचं पतन होतंय. 7 गडी बाद चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा. म्हणजेच मी जे म्हटलं होतं की संभावित लक्ष 38 या धावसंख्येचं होऊ शकतोय. पहिल्या डावामध्ये 38 धावा 7 गडी बाद आणि 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. दुसऱ्या इनिंग मध्ये लक्ष असेल या सोरा 11 राजावळी संघाला. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातोय टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ओ टू टॉस बॉक्स. थँक्स. चला कासार वडवली संघाचा कर्णधार. कासार वडवली MCC कासार वडवली संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता या. भरपूर वेळ झाला तुम्हाला आम्ही अनाऊन्स करतोय. कॅप्टन हरिअप. आदरणीय सन्मान्य पतू पॅकर्स या संघाचे संघ मालक पतू म्हणजेच कुमार प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांच्या शुभ हस्ते होणाऱ्या या मॅचचा टॉस केला जाईल. प्रमोदजी त्या ठिकाणी कुमार प्रथमेश भोईर दाखल झालेत. ओ टू टॉस बॉक्स. कासार वडवली संघाचा कर्णधार या प्लीज. कासार वडवली संघाचा कर्णधार नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. यस या आपण प्रथमेशजी कन्हैया भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. आमदार चषक आणि अभिमन्यू स्पोर्ट्स या ठिकाणी आपण पाहतोय. प्रतीक पाटील या ठिकाणी बोलतील. आमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. धन्यवाद प्रथमेशजी भोईर. आपण मुख्य मंचावर. आम्ही दादा पाटील आपण मुख्य मंचावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. कुणाल नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय डिसिजन असेल. फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. 5 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला किती धावा रोखण्याचा मानस असेल. 35 ते 40. 35 ते 40. त्यासाठी एवढी स्ट्रॉंग जी गोलंदाजी आहे तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज कोण असतील आज 11 खेळाडूंच्या संघांच्या बांधणीमध्ये.
राहुल आहे, नितीन आहे, संदेश आणि मी स्वतः टाकू शकतो. नक्कीच म्हणजे स्वतःवर सुद्धा कॉन्फिडन्स आहे यावेळेला काय म्हणून पाहिलं जात नाहीये. ही स्पर्धा सातत्याने तुम्ही खेळतायत, या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण? खूप चांगलं आयोजन असतं त्यांचं. गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो पण हारलो होतो, पण ओव्हरऑल चांगलंच आयोजन असतं त्यांचं. नक्कीच कधी या स्पर्धेबरोबर कधी आमनेसामने खेळलेले आहेत? नाही, प्रथमच खेळणार होतं. म्हणजे रणनीती माहिती नसेल. अजिबात नाही. नक्कीच एक चांगला सामना या ठिकाणी रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल का? हो, नक्कीच. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच कुणालजी. जर नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता प्रतीक, तर काय डिसिजन घेतला असता आपण? बॅटिंगच केली असती. आता मनासारखी फलंदाजी आले, 30 चेंडू खेळायचे आहेत, 30 चेंडूमध्ये फेस करताना काय टोटल असेल मॅक्झिमम? 50-55. 50-55. यासाठी तुमचे 3 ते 4 असे ट्रम्प कार्ड जे जे प्रमुख अस्त्र आहेत ते फलंदाज कोण असतील? विश्वनाथ, जय, नंदुआदा, आसिफ भाई, हाकीम, नंदन, विजय. नक्कीच तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा केलेल्या आहेत, रायगडमध्ये जाऊन सुद्धा मात्र प्रथम विजेता ठरलेले आहेत. या स्पर्धेविषयी वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही स्वतः एक आयोजक नाईटच्या स्पर्धेचे आहात. नंदू पाटील, पंकजदादा पाटील असतील, बहुजन विकास आघाडीची मोठी स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण? वसईमधली फर्स्ट टुर्नामेंट आहे, नाईट मॅच, त्याच्यामुळे जिंकायचं. नक्कीच. आणि तुम्ही खूप मोठे फॅन फॉलोअर्स आहात ओमकार दादाचे, ओमकार देसाई यांचे. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे, आपण आपल्या मुखातून त्यांना शुभेच्छा देऊ शकतील? हॅपी बर्थडे दादा. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. कुणाल आणि प्रतीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. गावदेवी धानिव आणि एका साईडला आपण पाहिलं तर कासारवडील हा संघ पाहायला मिळाला. कासारवडवली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव संदीपजी गावंट. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागला ते 7 गडी बाद 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. दुसऱ्या इनिंगमध्ये ते सोरा-11 राजावळी या संघासमोर. या दुसऱ्या डावामध्ये काय घडामोडी घडतायत याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात आमचे साथी समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे. सध्या पारितोषिक लावलं जातंय आदरणीय सन्मान्य हरीशजी कडव आणि सोनू भाटी यांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक याकरता 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. फलंदाजी करणाऱ्या या संघाला, सोरा-11 राजावळी संघाला हे पारितोषिक असेल 1000 रुपयाचं हरीशजी कडव आणि सोनू भाटी यांच्याकडून. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याच्यानंतर रोशन पाटील, साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशनजी पाटील आणि विशालजी पाटील यांच्याकडून 3 षटकारांचे हॅट्रिक करता 3001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय सोरा-11 राजावळी संघाला. बघूया सोरा-11 राजावळी संघ हे पारितोषिक पटकावतोय की काय. दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय. 39 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येत आहेत महाराष्ट्राचा दिग्गज समालोचक प्रमोदजी शेडगे यांच्या मुखातून. आपण ह्या डावाचं धावतं समालोचन ऐकूया. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड. या ठिकाणी आपण पाहिलात, आवाज ऐकलात. या आपण मॅचकडे वळणार आहोत. तर विजयासाठी जर आपण पाहिलं 39 टू विन असतील सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा प्रकाश झोतामध्ये, विद्युत झोतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर ऑर्गनायझेशन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. पहिला चेंडू, सुंदर फटका यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट शॉट, सरळ चेंडू निघून जाईल. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंगमी, झालो दंगमी, झालो दंगमी, पाहुनिया सारीला, झालो दंगमी, पाहुनिया सारीला. सुपर शॉट पाहायला मिळाला, जबरदस्त. या ठिकाणी आपण पाहतोय 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. स्विचिटचा फटका या ठिकाणी इरादा होता, परंतु प्रसाद भुते या ठिकाणी स्वतःच्या फलंदाजीवर या ठिकाणी या स्ट्रोकवर नाराज होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर मात्र दमदार सुरुवात या ठिकाणी सोरा-11 राजावळी या संघाची आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर पाहतोय. सोरा-11 राजावली वर्सेस आपण पाहतोय एका साईडला संघ पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल कुणा स्पोर्ट्स वाघबीळ या 2 संघांमध्ये
आज मणिरा साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ॲज एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आज ते आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टीम मॅनेजमेंट नेहमीच आम्ही नाव घेत असतो सागर भुईर यांचं. खूप छान पद्धतीने मात्र या स्पर्धेचं ऑर्गनायझेशनमध्ये आपण नेहमीच सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. ज्या संघांच्या माध्यमातून कोणत्या संघाच्या एंट्रीज आलेल्या आहेत हे सर्व ठाऊक असतं. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू. अगोदरच या स्ट्रोकवर खेळण्याचा मनसुबा होता. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला पाहिलं सुंदर क्लास क्रिकेटचा पाहायला मिळतो. कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचं मादक सौंदर्य यावेळेला पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषा पार. मॅग्निफिसंट टायमिंग. 4 धावा. गुड शॉट. लगबग माझ्या रायाची लगबग माझ्या रायाची कडची जुरी जायाची गाडी सुपर टायमिंग. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतो इनसाइड आउटचा फटका. सुंदर फटका आहे प्रकाशच्या बॅट मधून. मात्र यावेळेला आपण पाहतोय सुपर टायमिंग सहित टेक्निकली साऊंड सिस्टम पाहायला मिळाला. गोड आवाजात गोड चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. गुड बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 रन्स 13 धावा या फलकावर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 39 धावांचं पाठलाग करताना अप्रतिम आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. डबल माइंडमध्ये फलंदाज गेले होते प्रकाश पाटील आणि यावेळेला यष्टी उद्ध्वस्त केली जाते. फर्निचर डिस्ट्रॉयड केलं जाते. फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. 13 लॉस ऑफ 1 विकेट. मोठा धक्का यावेळेला स्वरा 11 राजवली या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा चेंडू होता. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज बाद. थँक्यू डिझाईन. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 13 या धावसंख्येवर. 13 रन्स 1 गडी बाद. 1 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 13 धावा या फलकावर. 13 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. पहिल्या षटकांमध्ये गोलंदाज चेतनच्या माध्यमातून 13 धावा 1 गडी बाद 1 षटक आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 संघांमध्ये एक कडवी लढत. JTCच्या माध्यमातून यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेले त्यांचं पूर्वक हार्दिक स्वागत अमितदादा पाटील यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये. आमदार चषक 2021चा हा शानदार थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उद्यापासून आमदार चषक ससून नवघरच्या मैदानात डेच्या स्पर्धेमाध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा बहुजन विकास आघाडीची पुन्हा एकदा सातत्याने उभारताना आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 26 रन्स टू विन असतील. 26 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. अजूनपर्यंत 39 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी पहिली सफलता तर जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडूचा पाठलाग करावा लागेल. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडूला मात्र स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. जितू पाटील एका साईडला पाहायला मिळतोय. प्रसाद भुतेच्या बॅटमधून मात्र 2 धावा येत आहेत आणि संघाला घेऊन जातोय स्वरा 11 राजावळी. या संघाची स्थिती जर आपण जाणून घेतली तर 15 धावा 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. थोडीशी थंड हवा या ठिकाणी आपल्याला झुळूक आपल्याला पाहायला मिळते. थंड गुलाबी हवा वाहताना. कारण घड्याळ जर आपण पाहिले तर 10:48 झालेत. दुपारच्या एकंदरीत 17 नंतर ज्या वेळेला जशी हवा मात्र 4च्या सुमारात भरती येते त्यावेळेला तशी हवा येते. तर त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहतोय 10:48 झालेत आणि खूप छान पद्धतीने वातावरण चांगलं क्लायमेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून.
आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत, त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. 2 आमचे ऑफिशियल पंच हितेंद्र भोईर पाती, एक मॅग्निफिसंट प्लेअर, तर एका साईडला लेजंड क्रिकेटर ललित भोईर बंड्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आक्रोश त्या ठिकाणी जरूर केला जातोय. पंचांकडे बिग पिल या ठिकाणी जरूर केली गेली होती, परंतु पंच सहमत नाही आहेत. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर लेग बायचा इशारा हितेंद्र भोईर पाती यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कॉन्फिडेंटली नव्हते त्यावेळेला गोलंदाज लाऊड अपील जरूर होते, उत्साह जास्त, आत्मविश्वास कदाचित कमी पाहायला मिळाला. 16 धावा या फलकावर 1.2 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण नंदू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गुड बॉलिंग, सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. ही छोटी धावसंख्या कधी कधी क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते, त्याचं कारण असतं दडपण, दबाव. जर या ठिकाणी जर गोलंदाजांनी आणला तर कदाचित यावेळेला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज, धावांची गती जर आपण पाहिली तर 16 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. जितू पाटील एका साईडला, प्रसाद भुते आपल्याला पाहायला मिळतात. हे 2 फलंदाज आहेत स्वरा 11 या संघाच्या माध्यमातून 2 फलंदाज. सरळ बॅटने चिप शॉट आहे, सरळ बॅटने खेळला गेला होता. सुंदर फटका, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल, कारण जेव्हा तुम्ही सरळ बॅटने खेळताना तेव्हा धावा मात्र खूप मोठ्या प्रमाणात खोऱ्याने वाहिल्या जातात, हे आपण सातत्याने पाहिलंय. परंतु आताचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर फास्ट क्रिकेट आल्या कारणानं मात्र फॅन्सी शॉट जास्तीत जास्त ग्रहण लागलेला आहे. प्रत्येक अपकमिंग यंगस्टरला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केले जातात आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाज जास्तीत जास्त तग लावून राहत नाहीत. 17 धावा 1 गडी बाद. यावेळेला पाहिलं ऑन साईडला आखू टप्प्याचा चेंडू होता. सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिलंय. पंचांचा सिग्नल काय येतोय? यस, इट इज अ बिग 6. 6 धावा, गुड शॉट. थँक्यू थँक्यू. लगातार 3 षटकार जर येत आहेत तर साई विराज यावेळेला जर आपण पाहिलं तर 1 बाउन्सने चेंडू मात्र यावेळेला क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार, 4 धावेनिशी धावसंख्या स्वरा 11 राजावळी या संघाची जाऊन पोहोचते ती फलकावर. 27 धावा. सुपर बॅटिंग पाहायला मिळते. प्रसाद बुते नावाचं वादळ घुंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डिझाय. 27 धावा या फलकावर पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुंदर चेंडूची सांगता होताना नंदू पाटील यावेळेला पाहायला मिळतात. 27 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहतोय 18 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. लगातार 3 षटकार जर येत आहेत तर साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन पाटील आणि विशाल पाटील यांच्याकडून आपण पाहतोय 3000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं. 3000 रुपीज आपण पाहू शकाल. लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक अशा पद्धतीने आपण पाहतोय. हरीश कडव आणि सोनू भाटी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. हे मात्र ऊर्जा देत आहेत या खेळाडूंना. केवळ चेंडूचा टप्पा जर आपण पाहिला तर खूपच बाहेर, वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 28 धावा 28 रन. पंकज गोंधळे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पंकज आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सुंदर चेंडूची यावेळेला आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत जितू पाटीलच्या बॅटमधून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर स्वरा 11 राजावली या संघाची जाऊन पोहोचते फलकावर 30 धावा 30 रन्स. विजयासाठी 9 धावांचं लक्ष्य आहे. अवघं म्हणून चालणार नाही आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो यावेळेला पहिला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 1च धावेवर मात्र घेण्याचा इरादा होता आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर कोणती धाव डेड बॉल पंच घोषित करतायत. सज्ज नसतील आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. जितू पाटील पुन्हा एकदा मात्र हा चेंडू फेकावा लागणार आहे गोलंदाजाला. पंकज गोंधळे एक मॅग्निफिसंट प्लेअर आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं.
यावेळेला सुंदर फटका आहे पायाचा डीप मिड विकेटला चेंडू बराच वेळ हवेत राहतोय हा झेल, परंतु शेवटच्या मोमेंटला जजमेंट चुकलं गेलं आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकाच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 31 रन, 31 धावा, 1 गडी बाद. पंकज गोंधळे ज्यांची इंटरव्ह्यू घेण्याचा सोनेरा मोका मिळाला होता. SPP ट्रॉफी जी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. सन साई एक मोठी स्पर्धा, जरी 1 वर्ष उलटून गेलं तरी सुद्धा पालघर जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. जो क्राऊड वर्ग होता अफलातून पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये दिग्गज समालोचक त्या स्पर्धेला पाहायला मिळाले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा, 1 गडी बाद. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ती स्पर्धा मात्र आपण पाहिली तर संदीप पाटील जे बहुजन विकास आघाडीचे सुंदर कार्यकर्ते आहेत आणि एका साईडला संदीप परदेशी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. आतापर्यंत प्रसाद भुतेचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी खेळपट्टीवर चिकटून राहिलाय. 8 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान देतोय. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे जाणताना पाहायला मिळतोय. यावेळेला पहिला चेंडू आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. यष्टनच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. धावांची गती फलकावर 31 धावा, 8 धावांचं लक्ष आहे. म्हणूनच मी म्हटलं होतं की या मात्र 8 धावा फक्त म्हणून चालणार नाहीये. टेनिस क्रिकेटचं असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील सामने असोत, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. या क्रिकेट विश्वामध्ये आपण सातत्याने पाहिलंय. 14 चेंडू 8 धावा. स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा, 13 चेंडू आणि 7 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं नियोजन पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा सलग दुसरा दिवस, अर्थातच दुसरी रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. उजव्या हाताने पुन्हा एकदा पंकज गोंधळे, जेव्हा लेफ्ट हँडेड बॅट्समन असतो त्यावेळेला मात्र आपण पाहतो ओव्हर द विकेट, तर राऊंड द विकेट करण्यासाठी राईट हँड बॅट्समनला आपण पाहू शकाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग झालाय. सेफ झोनमध्ये आपण पाहतोय चेंडू. यावेळेला नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी मात्र स्वैर फेकी केली जाते. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 34 धावा, 1 गडी बाद. आता चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये 5 धावांचं लक्ष. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. कासार वडवली वर्सेस गावदेवी धानिव. या 2 संघांमध्ये MCC कासार वडवली वर्सेस गावदेवी धानिव. एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. खरोखरच या स्पर्धेची चर्चा आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 195 देशांमध्ये ही स्पर्धा JTCच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित होताना पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र टीम वर्क आहे ते JTCच्या माध्यमातून. मृणाल म्हात्रे, तदनंतर रोशन भोईर, दिलीप भोईरे मात्र जे कॅमेरामॅन पाहायला मिळतात. समीक्ष मोरे, तर एका साईडला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मॅन्युअल स्कोरर नमित किनी या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑन साईडला शफल होऊन खेळला गेलाय. चेंडू मात्र जमिनीलगत ऑन ड्राईव्ह केला जातोय. तत्पूर्वी मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, वेगाने फेकी करतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करताना विजयाचा सुगंध या ठिकाणी दरवळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 4 धावा. टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललेलं आहे. आपण सातत्याने पाहिलंय. अतिशय ग्लॅमर या खेळाला. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय असा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतोय. 11 चेंडू 4 धावा. सुपर मॅच. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला हा झेल होऊ शकेल, परंतु डबल माइंडमध्ये होते आणि यावेळेला पाहता पाहता चेंडू मात्र या ठिकाणी स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. मात्र 1 धाव की 2 धावा, मात्र 1च धाव या ठिकाणी पाहायला मिळते. असं वाटलं होतं फलंदाजाला जितू पाटीलला की मात्र एकच धाव येते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ती फलकावर 36 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मनोज पाटील, लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही.
यानंतर दोन्ही संघ मात्र सज्ज राहायचे आहेत. MCC कासार वडवली वर्सेस आपण पाहणार आहोत गावदेवी धानिव. या दोन संघांमध्ये एक बिग फाईट, बिग बॅटल. पुन्हा एकदा ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा असं कॉम्बिनेशन मात्र प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटच चेंडू सुपर. यावेळेला आपण पाहतोय स्ट्रोक खेळला जातोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. फेकी येईपर्यंत एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय हळुवारपणे 37 या धावसंख्येवर. विजयासाठी 8 चेंडू आणि 2 धावा. 37 लॉस ऑफ 1 विकेट. 2 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला फ्लिक केला जातोय. हा चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये थोडीशी फंबलिंग होत आहे. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळाले. शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहणार नाही आहेत आणि यावेळेला विजयाचा शिक्कामोर्तब पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करून मात्र या स्पर्धेला आपण अलविदा करायचं आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 39 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेस केल्या गेल्या. स्वरा 11 राजावळी या संघाने चांगली स्टार्ट करून दिली गेली. ती मात्र आपण पाहू शकलात ज्या पद्धतीने